कधी कधी ऑफिसच्या ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर किंवा जगाच्या कटकटीला कंटाळल्यावर तुमच्या मनात येतं ना की बस आता पुरे झालं, गाडी फिरवावी आणि सरळ अशा ठिकाणी निघून जावं जिथे ना कोणाचं टेन्शन असेल ना नेटवर्क. एका छोट्याशा पेंग्विनने तुमच्या याच भावनेला वाट मोकळी करून दिली आहे आणि म्हणूनच त्याचा व्हिडिओ आज सोशल मीडियावर जगाला रडवतोय. सध्या इंटरनेटवर अंटार्क्टिकाच्या विस्तीर्ण बर्फाळ प्रदेशात एकटाच चालत जाणाऱ्या पेंग्विनची जोरदार चर्चा सुरू आहे. हा पेंग्विन त्याच्या वसाहतीकडे किंवा जिथे अन्न आहे अशा समुद्राकडे जाण्याऐवजी चक्क निर्जन डोंगराकडे एकटाच निघालाय. सोशल मीडियाने त्याला नाव दिलंय निहिलिस्ट पेंग्विन, म्हणजे सर्व काही सोडून देणारा पेंग्विन. मुळात ही क्लिप वेनर्स हर्झोग यांच्या 2007 मधील एन्काउंटर्स ॲट द एंड ऑफ द वर्ल्ड या माहितीपटातील आहे. तिथले तज्ज्ञ सांगतात की हा पेंग्विन पूर्णपणे गोंधळलेला आहे आणि तो ज्या मार्गावर निघालाय त्याला डेथ मार्च असं म्हटलं जाते, कारण त्या डोंगरांच्या पलीकडे ना अन्न आहे ना पाणी. तो तिथे गेला की पुन्हा कधीच परत येऊ शकणार नाही. हे माहिती असूनही तो पेंग्विन अजिबात काही संकोच न करता एका स्थिर गतीने मृत्यूच्या दिशेने चालत राहतोय. 2026 मध्ये हा व्हिडिओ अचानक ट्रेंडमध्ये आला, कारण याला जोडलं गेलंय एल अमोर टोजर्स हे हृदयस्पर्शी संगीत. हा व्हिडिओ बघून लोक भावुक होत आहेत, कारण त्यांना या पेंग्विनमध्ये स्वतःचा चेहरा दिसतोय. कुणी म्हणतंय भावाने सिस्टीमलाच रिजेक्ट केलंय, तर कुणी म्हणतंय हा पेंग्विन नाही, हा मीच आहे. इतकंच काय तर चक्क डोनाल्ड ट्रम्प यांनी या पेंग्विनवर प्रतिक्रिया दिल्याचं बोललं जातंय, ज्यामुळे हा विषय आणखीनच चर्चेत आलाय. दिल्ली पोलिसांनी सुद्धा या व्हिडिओचा आधार घेत एक मोलाचा संदेश दिलाय की तुम्ही कितीही दूर गेलात हे कोणी विचारत नाही, पण तुम्ही घरी सुरक्षित पोहोचलात की नाही हे मात्र नक्की विचारलं जातं. आजच्या धावपळीच्या जगात जिथे प्रत्येक जण कळपाने धावतोय, तिथे हा एकटा पेंग्विन शांततेच्या शोधात स्वतःचा वेगळा मार्ग निवडतो. हे दृश्य अस्वस्थ करणारं असलं तरी ते मनाला कुठेतरी स्पर्शून जातं. हा पेंग्विन प्रतीक बनलाय त्या मानवी मनाचं ज्याला फक्त आणि फक्त मुक्त व्हायचंय.